पक्षनेत्याचा मुद्दा काही या अधिवेशनात सोडवला जाईल? तुम्हाला काय वाटतं? सत्ताधारी पक्षाचा लोकशाहीवर विश्वास आहे? सत्ताधारी पक्षाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर, संविधानावर विश्वास आहे? सत्ताधारी पक्षाला स्वतःचा विश्वास नसल्यामुळं लोकशाही मूल्यांची जपणूक सत्ताधारी पक्ष करणार नाही. घटनात्मक पद, विरोधी पक्ष नेता हे घटनात्मक पद आहे, उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद नाहीये. आणि म्हणून त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता हे घटनात्मक पद आहे, तरी सुद्धा जे घटना मानतच नाहीत लोक ते निवड करतील असं वाटतं तुम्हाला? त्याचबरोबर एखादं सरकार बनवताना 15, 20, 25 पक्षांचं सरकार बनतं, पण विरोधी पक्षाला मात्र एकाच पक्षाची तेवढी सदस्य संख्या असली पाहिजे असा खोटा अपप्रचार. खरं ते कायद्यामध्ये तरतूद नाही, संविधानामध्ये तरतूद नाही, परंतु विरोधी पक्ष एकत्र येऊन एक आपलं विरोधी पक्ष नेतेपद जर मागत असतील तर ते देण्याचं औदार्य आणि लोकशाहीवरचा विश्वास नसलेलं सरकार असल्यामुळे नक्की काय होईल सांगता येत नाही.